नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, तुम्ही जर 12वी पास असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। तर चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत इथं भरती आलेली आहे सुरक्षा रक्षक या पदासाठीची। आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती की तुम्हाला अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत, तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने असणार आहे आणि तुम्हाला तिथं कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला मित्रांनो आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा की जे शासनाच्या भरतीच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा, एकूण पद जे आहेत ते एकूण पद यामध्ये 396 सुरक्षा रक्षकांची पद भरली जाणार आहे। आणि तुम्हाला ऑनलाइन ऍप्लिकेशन जे करायचे आहेत 7 जुलै 2026 पासून ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ऑनलाइन ऍप्लिकेशन करायचे आहे। सुरक्षा रक्षकांची नोंद करण्याकरता आवश्यक असलेले पात्रतेचे जे काही निकष आहेत ते खालीलप्रमाणे आहेत। उमेदवाराचे वय जे आहे ते 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि कमाल वय त्याचं 35 वर्षापेक्षा जास्त नसावं। आलं का लक्षात? वयोमर्यादा गणनेची तर तारीख देण्यात आलेली आहे 6/8/2026 पर्यंतची तुमची तारीख तिथं गणण्यात आलेली आहे। तिथपर्यंत तुमचं वय जे आहे ते वय त्यांनी दिलेल्या क्रायटेरियामध्ये बसणं आवश्यक आहे। इथं शैक्षणिक पात्रता तुम्हाला लक्षात घ्या काय आहे, फक्त तुम्ही 12वी पास असणं इथं आवश्यक आहे। बघा, ज्या तुम्हाला तारीख दिलेली आहे प्रसिद्ध झालेली आहे जी जाहिरातीची, त्याच्या आतमध्ये तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आणि तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइल सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे। शारीरिक पात्रता इथं काय देण्यात आलेले आहे, उंची बघा, पुरुष उमेदवारांकरता किमान 165 सेंटीमीटर असली पाहिजे आणि महिला उमेदवारांकरता किमान 158 सेंटीमीटर असली पाहिजे। वजन तुमचं पुरुष उमेदवारांकरता 50 किलोग्रॅम आणि महिला उमेदवारांकरता 45 किलोग्रॅम वजन तुमचं असणं आवश्यक आहे। छाती इथं तुमची 79 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून 84 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे। महिलांसाठी ही अट नाही, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा, उपरोक्त निकषात बसणाऱ्या उमेदवारांनाच मैदानी परीक्षा आहे, त्या मैदानी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत। त्यांची मैदानी चाचणी आहे ती एकूण 100 मार्काची होणार आहे। आणि मैदानी चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला किमान 50 गुण असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? मैदानी चाचणी उत्तीर्ण व्हायची असेल तर किमान 50 गुण असणं आवश्यक आहे। मैदानी चाचणीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये विचार केला जाणार नाही, हे देखील इथं दिलेलं आहे स्पष्ट। म्हणजे तुम्हाला किमान 50% गुण मैदानी चाचणीमध्ये मिळवणं आवश्यक आहे। आणि मैदानी चाचणीची एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आली असती पूर्णांकात ठेवून मैदानी चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। मैदानी चाचणी एकूण 100 मार्काची असणार आहे। त्याच्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे याच्यासाठी 40 गुण ठेवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर बघा, इथं 100 मीटर धावणे पुरुष उमेदवारांना आणि महिलांना देखील 100 मीटर धावणे असणार आहे। गोळाफेक पुरुष उमेदवारांसाठी 7.26 किलोग्रॅम वजनाचा गोळा असणार आहे आणि इथं महिलांसाठी गोळाफेक हा 4 किलो वजनाचा असणार आहे। त्याचबरोबर बघा, जास्तीत जास्त 10 गुण जे आहेत ते तुम्हाला इथं देण्यात येणार आहेत, अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत। त्या 10 गुणांची वर्गवारी बघा कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे। MSCIT तुमचं झालेलं असेल तर 4 गुण असणार आहे। NCC अ प्रमाणपत्र 2 गुण, ब प्रमाणपत्र 4 गुण आणि क प्रमाणपत्र 6 गुण असणार आहे। आता इथं बघा, परीक्षा शुल्क मित्रांनो इथं अतिशय कमी आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये प्लस टॅक्सेस इतके परीक्षा शुल्क असणार आहे। आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरता 75 रुपये प्लस टॅक्सेस इतकी परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क देखील अतिशय कमी इथं ठेवण्यात आलेले आहे। तर जे विद्यार्थी बघा इथं सुरक्षा रक्षक या पदासाठी पात्र असणार आहेत किंवा चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जॉब करण्याची ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असणार आहे त्यांनी निश्चितच या ठिकाणी अर्ज करायचे आहे। शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास असणार आहे मित्रांनो। आणि इथे तुम्हाला 100 गुणांची काय द्यावी लागणार आहे,
मैदानी परीक्षा द्यावी लागणार आहे, त्याच्यातून उमेदवार उत्तीर्ण झाल्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे. तर अतिशय चांगली भरती चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो तुमचे मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि अशाच नवनवीन भरतीसाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर केलं नसेल तर लगेचच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.